हॅलो. अहो तेवढे खतं लागत होते, देऊन टाकतो की मागची उधारी. ते काय झालंय माहिती का, ते जरा पाण्याचा प्रॉब्लेम झालाय ना. नाही तर अक्षय, अरे काय करतो? एक मिनिट. काय करतो? गाडी नवीन घेतली काय? अरे मग एवढं असं पायी पायी फिरायचं? नाही बरं आहे तुझं. बरं आहे. तुला काय झालं? नाही काय नाही, ते खताचे पैसे राहिलेत ना, त्या तू मागत होते, खतं लागत होते. हा, ते काय द्याय ना, आता मागचे पैसे दे म्हणतोय. मला शेतीचं असं आहे, तुला एक सांगतो ऐक. हा. ती तुझं शेतीचं आहे ना, किती आहे शेती तुला? मला आहे 7 एकर. 7 एकर. म्हणजे दोघात आहे आमच्या, माहित दोघात आहे ना? हा. एक काम कर, थोडी खायापुरती म्हणून राहून दे आणि 2 एकर आहे ना विकून टाक. बघ मी आहे ना तुला सांगतो, ते पायी पायी फिरून तुला सांगतो वैतागून गेलतो. गाडी घेतली, वाईन शॉप टाकले, मस्तपैकी गाडीत फिरतो एसी लावून. मग ते शेती विकून केलं आहे सगळं. आणि मग तसं काय शेतीत उत्पन्न नाही का एवढं? आता तू खताचे पैसे दिले तर तुला परत पुढच्या पिकाला बी घ्यायला, मशागत करायला पैसा राहतोय का शिल्लक? हा ते बी खरंय. अरे खरं आहे, म्हणजे मी असा अभ्यास केला, याला म्हणलं आपलं आयुष्य एवढं आहे, त्याच्यात जर आपण नुसतं कष्टच करीत आयुष्य काढायचं म्हणल्यावर आयुष कधी करायची? बरोबर आहे तुझं. बरोबर म्हणजे मी सगळं नियोजन करतो, गिराईक बघतो चांगलं, ती शेती विक आणि चांगला एखादा ना बिझनेस टाक आणि मस्तपैकी एक गाडी घे 4 चाकी, मस्त फिरायचं, आयुष करायची. शेती करून काय नाही होत भाऊ, हे काय झालंय तुझं शरीर पार. हा ना. हा? बरोबर, मी करतो तसं काहीतरी. हा. तेवढं गिरायकाचं बघशील ना मग. सगळे आपल्या लाईन आहे. ये चालतंय. वाईन शॉपला एखाद दिवशी. अरे मी दारू घेत नाही ना, तुला माहित नाही का? अरे दारू नको घेऊ, तुला मी हॉटेलला आहे ना जेवायला चारतो. आता आपणच दारू विकायला ठेवली, आपण प्यायला विकायचं काय? त्याच्यामुळे ना आपण नाही प्यायची. तुला पण मी चांगला एक बिझनेस सेट करून देतो. हा. चल बस, तू गाडीत बस, अरे ते जेवण करायचंय, बस चल. तू मी काय- असल्यावर कशाला टेन्शन घेत असतो? तू काय ऐकायचं नाही बाबा. एक तर बऱ्याच दिवसांनी भेटलाय, बस चल. आयला चांगली आहे की गाडी. हा, टॉप मॉडेल, बटन स्टार्ट एकदम भारी. मी बी अशीच घेतो एखादी. आपण तेवढं जमिनीचं हे करून देऊ हा हा. आणि